मोठा नरसंहार आणि संपूर्ण देश बेचिराग करणारं इस्रायल विरुद्ध हमास युद्ध लवकरच संपू शकतं असं आम्ही म्हणतोय, कारण आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझासाठी शांती प्रस्ताव तयार केलाय। नेमका काय आहे हा प्रस्ताव आणि त्याला कुणी कुणी पाठिंबा दिलाय त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात। इस्रायल हमास युद्ध थांबणार, बॉम्ब हल्ल्यांनी बेचिराग गाझा आता शांत होणार, युद्ध समाप्तीसाठी ट्रम्प यांचा 20 कलमी शांतता प्रस्ताव, गाझामध्ये दीर्घकाळ सुरू असलेलं युद्ध लवकरच संपू शकते अशी आशा आता निर्माण झाली, कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शांतीदूत बनून पुढे आले। गाझामध्ये पुन्हा शांतता नांदावी आणि युद्धबंदी व्हावी यासाठी त्यांनी चक्क विशेष शांतता योजना तयार केली। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने सुद्धा गाझा शांतता योजना जाहीर केली। या 20 कलमी प्रस्तावात नेमकं काय आहे ते पाहूया। प्रस्ताव मान्य केल्यास युद्ध तातडीने थांबणार, 72 तासांच्या आत सगळ्या ओलिसांना सोडणार। ओलिसांना सोडलं की इस्रायल 250 कैद्यांना मुक्त करणार, गाझातून ताब्यात घेतलेल्या 1700 कैद्यांना सोडणार। इस्रायल एका ओलिसाच्या बदल्यात 15 गाझावासी मुक्त करणार। हमास सगळ्या शस्त्रास्त्रांसह शरणागती पत्करणार। गाझा सोडणाऱ्या हमास सदस्यांना सुरक्षितपणे जाऊ देणार। प्रस्ताव मान्य झाल्यास तातडीने गाझाला मदत पाठवणार। बिगर राजकीय पॅलेस्टाईनी समिती गाझाचं प्रशासन सांभाळेल। आंतरराष्ट्रीय शांतता समिती गाझातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवेल। आंतरराष्ट्रीय शांतता समितीचे अध्यक्ष हे ट्रम्प असतील। गाझाला दहशतमुक्त क्षेत्र घोषित करणार, गाझातल्या नागरिकांसाठी शहर विकसित करणार, अशा तरतुदींचा त्यात समावेश आहे। गाझामधल्या संघर्ष समाप्तीसाठी अमेरिकेने दिलेला शांतता प्रस्ताव इस्रायलनं मान्य केलाय। त्याशिवाय 8 अरब आणि इस्लामी देशांनीही प्रस्तावाचं स्वागत केलं। कतार, जॉर्डन, UAE, इंडोनेशिया, पाकिस्तान, तुर्की, सौदी अरेबिया, इजिप्त। विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या गाझा शांतता प्रस्तावाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाठिंबा दिलाय। गाझा संघर्ष संपवण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेचं आम्ही स्वागत करतो। ही योजना पॅलेस्टाईनी आणि इस्रायली लोकांसाठी तसेच संपूर्ण पश्चिम आशियाई प्रदेशासाठी दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी सकारात्मक मार्ग मोकळा करेल। आम्हाला आशा आहे की सर्व संबंधित पक्ष संघर्ष संपवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांच्या पुढाकाराला पाठिंबा देतील। नरेंद्र मोदी, पंतप्रधान। हमासशी संबंधित जे वेगवेगळ्या प्रकारचे टनल्स आहेत, त्याचबरोबर त्यांचे जे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज आहेत, त्याला पूर्णतः उद्ध्वस्त करण्यामध्ये इस्रायलला अमेरिका सुद्धा मदत करणार आहे आणि इंटरनॅशनल स्टेबिलायझेशन फोर्सची सुद्धा त्यामध्ये महत्वाची मदत ते घेणार आहेत। म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये हमासचं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णतः उद्ध्वस्त करणं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन भविष्यामधल्या पॅलेस्टाईनच्या सरकारमध्ये, शासनामध्ये हमासचा कुठलाही रोल नसणं, अशा प्रकारचं कलम असल्यामुळे हमास यासाठी तयार होईल का आणि खरोखरच दीर्घकालीन शांतता ही पॅलेस्टाईनमध्ये प्रस्थापित होईल का, याविषयी खऱ्या अर्थानं आज घडीला प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। गाझा आणि इस्रायलमध्ये बफर झोन करण्यासंदर्भातही महत्त्वाचा निर्णय झालाय। ट्रम्प यांनी गाझाचा एक नवीन नकाशा तयार केलाय। नकाशानुसार गाझा इस्रायलमध्ये कायमचा बफर झोन असणार। इस्रायली सैनिक किंवा पॅलेस्टाईनी दोघे सुद्धा ही रेषा ओलांडू शकणार नाही। गेली अनेक दिवस सुरू असलेल्या इस्रायल हमास युद्धात मोठा नरसंहार झाला। अख्खं गाझा शहर बेचिराग झाले। यात दोन्ही देशांमधले नागरिक भरडले गेले। आता ट्रम्प यांनी आणलेल्या प्रस्तावानंतर इस्रायल युद्ध संपवण्यास तयार झाले। मात्र हमास या प्रस्तावाबाबत काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं। रिद्धी म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।